हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 17 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन सुरू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईनला कसा काढायचा, परपेंडिक्युलर कसा काढायचा हे आधी आपण शिकणार आहोत. तर परपेंडिक्युलर म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर म्हणजे जेव्हा आपण या लाईनला हा परपेंडिक्युलर ही लाईन काढू तेव्हा हा जो अँगल असतो हा 90 डिग्री असतो. ठीक आहे. तुला इंटरसेक्ट कुठे करतो? तो पॉईंट एम वर. तर आता युजिंग सेट स्क्वेअर म्हणजे हा सेट स्क्वेअर तुमच्या सगळ्यांच्या कंपास बॉक्समध्ये असेल. ठीक आहे. तर हा सेट स्क्वेअर यूज करून आपण परपेंडिक्युलर कसा काढायचा या लाईनला ते आपण बघणार आहोत. इथे बघा, युजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ लाईन पी क्यू ही आपण एक लाईन काढून घेतली. टेक पॉईंट आर एनिवेअर ऑन द लाईन, हा आर पॉईंट घेतला, हा कुठेही घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्लेस द सेट स्क्वेअर ऑन द लाईन इन सच अ वे दॅट द वर्टेक्स ऑफ इट्स राईट अँगल इज ॲट पॉईंट आर अँड वन आर्म ऑफ द राईट अँगल फॉल्स ऑन द लाईन पी क्यू. म्हणजे हे बघा, हा जो सेट स्क्वेअर आहे हा तुम्ही ओके, जो हा पॉईंट आर आहे बरोबर इथे या तुमच्या सेट स्क्वेअरचं हे जे टोक आहे ते इथे आलं पाहिजे. आणि ही जी लाईन आहे आडवी, ठीक आहे, ती बरोबर या लाईनवर तुमची आली पाहिजे. अशी उभी आडवी कशीही आली तर परपेंडिक्युलर येणार नाही. त्यामुळे ही लाईन बरोबर अशी स्ट्रेट आली पाहिजे या लाईनवर. आणि जेव्हा तुम्ही मग हे जेव्हा तुम्ही अरेंज कराल त्याच्यानंतर तुम्ही जी लाईन काढाल इथून, ते काय होणार आहे? या लाईनचा परपेंडिक्युलर होणार आहे. मग तो इथे कशावर होणार आहे? कुठल्या पॉईंटवर होणार आहे? आरवर. तर हे झालं सेट स्क्वेअरनी. चला आता बघा, नेक्स्ट जे आपण परपेंडिक्युलर काढणार आहे तर ते कशाने काढणार आहे? युजिंग अ प्रोटेक्टर. म्हणजे जेव्हा तुम्ही ही स्ट्रेट लाईन काढाल, ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्रोटेक्टर तुमच्या कंपास बॉक्समध्ये असेल सगळ्यांकडे, हे यूज करायचं आहे. आता काय सांगितलंय? ड्रॉ लाईन आर एस ही लाईन काढून घेतली. टेक पॉईंट एम एनिवेअर ऑन द लाईन, हा एम पॉईंट तुम्ही कुठेही घेऊ शकता. ठीक आहे. इन ऑर्डर टू ड्रॉ परपेंडिक्युलर थ्रू एम प्लेस द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट एम ॲज शोन. म्हणजे ह्या पॉईंटवर तुमचं हे प्रोटेक्टरचं हे बरोबर बघा, हे छोटंसं एक सेमी सर्कल आहे, त्याचा हा मधला पॉईंट आहे, ही लाईन, हे तुमचं बरोबर इथे आलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे आल्यावर तुम्ही काय करायचं? इथे हे आल्यावर बरोबर इथे एक पॉईंट करून घ्यायचा छोटासा. ठीक आहे. इथे पॉईंट करून घेतला आणि तेव्हा तुम्ही ही स्ट्रेट लाईन काढायची आहे. म्हणजे ही लाईन होणार आहे एम एन जी आहे परपेंडिक्युलर टू आर एस. ठीक आहे. हे झालं युजिंग अ प्रोटेक्टर. आता नेक्स्ट आपण जे बघणार आहोत युजिंग अ कंपास. कंपास म्हणजे काय? तुमच्या कंपास बॉक्समध्ये हे राऊंडर असेल, याला राऊंडरही म्हणतात, कंपासही म्हणतात. हे यूज करून आपण परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर त्याच्या एकदा स्टेप्स बघूयात आपण कशा आहेत. बघा, ड्रॉ लाईन एम एन लाईन काढून घेतली. टेक पॉईंट के एनिवेअर ऑन द लाईन, इथे आपण एक के पॉईंट घेतला. प्लेस द कंपास पॉईंट ऑन पॉईंट के. ड्रॉ 2 आर्क्स ऑन आयदर साइड ऑफ पॉईंट के टू कट द लाईन एम एन ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम के. म्हणजे आपण काय करायचं? ह्या के वरून, ठीक आहे, आता मी हा थोडा एक डिस्टन्स घेतला इथे, ठीक आहे, तर या के वरून मी इथे एक आर्क काढून घेणार. नंतर ह्या इथेच केवर हा पॉईंट ठेवून, मेटलचा पॉईंट ठेवून मी या पेन्सिलने इथे आर्क काढून घेणार. ठीक आहे. हे 2 आर्क काढून झाले. हे 2 आर्क काढल्यानंतर मी हे थोडंसं एक्सटेंड करणार. ही जे आहे स्पेस ते थोडी एक्सटेंड करणार. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं पुढे, त्याला आपण ए बी नाव दिलं. प्लेस द कंपास पॉईंट ॲट ए अँड टेकिंग अ कन्व्हिनियंट डिस्टन्स ग्रेटर दॅन द हाफ ऑफ द लेंथ ऑफ ए बी ड्रॉ अँड आर्क ऑन द साईड ऑफ द लाईन. म्हणजे या ए बी मधलं पेक्षा जे डिस्टन्स आहे ते थोडंसं या कंपासमध्ये तुम्ही काय करायचं आहे? मोठं घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे जे आता हे मी आर्क काढलेत, ठीक आहे, हे पुस्तकातले आर्क सोडून द्या, आपण हे नवीन आर्क जे काढलेत हे आर्कवर आपण पॉईंट ठेवून इथे आपण एक आर्क काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए पॉईंटवर एक पॉईंट ठेवून, हा टिप ठेवून मेटलची इथे आर्क काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा आर्क काढून झाला. हा आर्क काढल्यानंतर ही जी लाईन होईल ही कुठून पास होणार आहे? के मधनं पास होणार आहे. बघा, हा पॉईंट आहे इथे. जेव्हा हे आपण काढू तेव्हा हे के मधनं पास होणार आहे. तेव्हा हे काय झालं? परपेंडिक्युलर. बघा काय सांगितलंय, हे आपण काढून झालं. ठीक आहे. प्लेस द कंपास पॉईंट ॲट बी अँड युजिंग द सेम डिस्टन्स ड्रॉ अदर आर्क, जो आपण आता काढला पॉईंट टी. ठीक आहे. ह्या पॉईंटला काय नाव दिलंय? टी नाव दिलंय. ड्रॉ लाईन पासिंग थ्रू पॉईंट के अँड टी, जी आता आपण ही लाईन काढली. द लाईन के टी इज परपेंडिक्युलर टू लाईन एम एन ॲट के. सो लाईन के टी लिहिताना कसं लिहिणार आहे? लाईन के टी इज परपेंडिक्युलर टू लाईन एम एन. ठीक आहे. चला प्रॅक्टिस सेटमधला आपण पहिला क्वेश्चन बघूयात. ड्रॉ लाईन एल, टेक एनी पॉईंट पी ऑन द लाईन. आता पहिले जे आपण जसं जसं इन्स्ट्रक्शन दिलं तसं करून घेऊया. ड्रॉ लाईन एल. सो आपण पहिले एल लाईन काढून घेऊयात. लाईन काढून घेऊ स्ट्रेट, त्याला एल नाव देऊयात. ठीक आहे. ही लाईन झाली. लाईनला कायम ॲरो करायची कारण ते एक्सटेंड असतात. लाईन अनलिमिटेड आपण कितीही एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे. ही लाईन एल झाली. आता काय करायचं आहे? टेक एनी पॉईंट पी ऑन द लाईन. इथे कुठेतरी आपण एक पॉईंट इथे पी घेतला. युजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल ॲट द पॉईंट पी. इथे परपेंडिक्युलर काढायचं आपल्याला पीवर. कशाने? युजिंग अ सेट स्क्वेअर. चला
हे बघा हा सेट स्क्वेअर आहे, जसं मगाशी मी तुम्हाला दाखवलं. ह्याचा जो हा पॉईंट आहे तो बरोबर इथे, ह्याचा कॉर्नर आहे तो बरोबर इथे पॉईंट पी वर आला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही लाईन आहे, म्हणजे ह्या सेट स्क्वेअरचं जे ही साईड आहे ती बरोबर या लाईनवर आली पाहिजे, एकदम स्ट्रेट, म्हणजे तो परपेंडिक्युलर तुमचा बरोबर येईल. सो इथून आपण लाईन काढून घेऊयात. सो हे काय झालं, ह्याला आपण नाव देऊयात क्यू. सो ही पी क्यू इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. आणि परपेंडिक्युलर म्हणजे काय, अँगल किती असतो, 90 डिग्री. सो हे असं काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे पहिला क्वेश्चन झाला आहे आपला. तर सेकंड बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ड्रॉ अ लाईन ए बी युझिंग अ कंपास. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन ए बी ॲट द पॉईंट बी. बी वर आपला परपेंडिक्युलर आला पाहिजे. पहिले आधी आपण काय करूयात, लाईन ड्रॉ करून घेऊयात. ओके, ही लाईन आपण ड्रॉ केली. याला आपण इथे ए आणि इथे आपल्याला परपेंडिक्युलर इथे काढायचं आहे. सो इथे आपण म्हणूयात बी. इथे आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. ठीक आहे. लाईन ही पुढे किती एक्सटेंड होऊ शकते म्हणून मी नेक्स्ट काढली, कारण आपल्याला आर्क पण काढायचे. आता युझिंग अ कंपास. आता कंपासमध्ये आपण पहिले काय करतो, या बी मध्ये हा जो पॉईंट, आता इथे आपण बी घेतला समजा. ठीक आहे. हा एक पॉईंट घेतला. आता ह्या लाईनवर आपला, म्हणजे ह्या पॉईंटवर आपला बरोबर परपेंडिक्युलर आला पाहिजे. म्हणजे इथे या बी पासून आपल्याला काय करायचं आहे, 2 छोटे आर्क्स काढून घ्यायचे. तर एवढं बघा, एवढं डिस्टन्स घ्या. आणि नेहमी कंपास घेताना हे बघा की हे दोन्ही एका लाईनमध्ये आहे का, म्हणजे हे जे कंपासचं टोक आहे मेटलचं आणि तुमच्या पेन्सिलचं, हे दोन्ही एका लाईनमध्ये पाहिजेत. ठीक आहे. चला आता हे थोडंसं आर्क आपण एवढा घेऊयात. आता ह्या बी पॉईंटवरनं हा समजा तुम्ही एक आर्क काढून घेतला. इथे या एक साईडला एक आणि या साईडला एक. ठीक आहे. हे 2 आर्क झाले. आता हे आर्क काढल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर परपेंडिक्युलर आला पाहिजे. त्यामुळे ह्या ए बी मधला हे थोडंसं बघा, हा डिस्टन्स आपल्याला थोडासा एक्सटेंड करायचा आहे कंपासचा. आणि मग या दोन्ही आर्कवर हे तुमचं मेटल टिप ठेवायची आहे. इथे एक आर्क काढून घ्यायचा आहे, इथे एक आर्क काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही टिप तुम्ही इथे येईल, इथे एक आर्क काढून घ्यायचा आहे, इथे एक आर्क काढून घ्यायचा आहे. ह्याला हवं तर आपण नाव देऊयात पी आणि क्यू, ह्याला नाव देऊयात आपण. ठीक आहे. हे जे 2 आपण आर्क काढलेत ह्याला नाव देऊयात पी आणि क्यू. हे झालं. आता इथे बी वरनं आता तुमची स्केल घ्यायची आहे आणि हे जे पॉईंट दोन्ही आहेत हे बरोबर बघा. इथे तुम्ही नीट बघाल तर तुम्ही हे जे 2 तुमचे हे जे हे आर्क आहेत त्याचा जो मधला मिड पॉईंट आहे, जे दोन्ही आर्क एकमेकांना जिथे क्रॉस झालेत ते पॉईंट तुम्ही जॉईन केले तर बरोबर हे बी मधनं पास होतं बघा. सो हे बी मधनं काढून घ्यायचंय बघा, बरोबर बी मधनं पास होतं ही लाईन. सो ही लाईन झाली परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. ठीक आहे. आणि बी मधनं पास थ्रू होतोय हा परपेंडिक्युलर. चला इथे आपलं झालं आहे हे सेकंड क्वेश्चन सोडवून. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन जायच्या आधी इथे आपण बघा 90 डिग्री आहे हा परपेंडिक्युलर, त्यामुळे हे साईन काढून घ्यायचं आहे आणि या पॉईंटला आपण नाव देऊयात आर. ठीक आहे. पी क्यू आर. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्रॉ लाईन सी डी. टेक एनी पॉईंट एम ऑन द लाईन युझिंग अ प्रोटेक्टर. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन सी डी ॲट द पॉईंट एम. आता सेम आपल्याला करायचं, फक्त काय करायचं यूज आता आपल्याला प्रोटेक्टर. सो इथे आपण एक लाईन काढून घेऊयात. या लाईनला नाव काय द्यायचं आहे आपण, सी डी. सो इथे येईल सी, इथे येईल डी. आणि आता एनीवेअर टेक एनी पॉईंट एम ऑन द लाईन. या लाईनवर कुठेही एम पॉईंट घ्यायचा आहे. सो इथे मी मध्ये घेते. ठीक आहे. एम पॉईंट घेतला. नाव युझिंग अ प्रोटेक्टर. प्रोटेक्टर बघा, हे प्रोटेक्टर घ्यायचं आहे आणि ते बरोबर कुठे ठेवायचं आहे, जिथे आपण एम पॉईंट घेतला, कारण आपल्याला एम मधनं पास थ्रू झाला पाहिजे आपला परपेंडिक्युलर. सो इथे बघा बरोबर आलाय डॉटवर. ठीक आहे. हा मधला इथे बरोबर एम ह्या डॉटवर आलाय. हे झालं की इथे तुम्ही हे जे 90 डिग्री आहे इथे 90 लिहिलेलं, इथे इथे बरोबर एक डॉट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे करून झालं आणि मग स्केलनी तुम्ही हा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. इथे नाव देऊन घ्या एन आणि हे परपेंडिक्युलरचं साईन, म्हणजे 90 डिग्रीचं साईन. इथे आपला थर्ड क्वेश्चन पण सॉल्व्ह करून झालेला आहे. एकदम इझी आहे हे क्वेश्चन. एक्झाममध्ये सोडू नका, फुल मार्क्स मिळतील तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट जो प्रॅक्टिस सेट आहे त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.